हॅलो फ्रेंड्स, माय नेम इज धनश्री. आज आपण क्लास 7चा मॅथमेटिक्सचा चॅप्टर नंबर 8 कंपेअरिंग क्वांटिटीज पाहणार आहोत. त्यामध्ये आपण एक्सरसाइज 8D सॉल्व करणार आहोत. ठीक आहे. त्यासाठी आपल्याला फक्त पर्सेंट कन्सेप्ट माहीत असली पाहिजे. पर्सेंट म्हणजे काय? कोणत्याही गोष्टीला जर पर्सेंट काढायचं असेल, मी जर म्हटलं की माझी टेस्ट होती 20 मार्क्सची आणि त्यामध्ये मला 15 मार्क्स भेटले, तर मला किती पर्सेंट भेटले? तर सिम्पल पर्सेंटमध्ये कन्वर्ट करताना फक्त आपल्याला 100%नी मल्टिप्लाय करायचं आहे. जेव्हा आपण 100%नी मल्टिप्लाय करतो, 21 × 20, 25 × 100, काय रिमेनिंग उरलं? 15 5 × 75%. बस एवढं सिम्पल आहे. म्हणजे आपल्याला पर्सेंटेज काढताना आपल्याला फक्त काय करायचं आहे? 100%नी मल्टिप्लाय करायचं आहे. चला पाहूया मग आपण एक्सरसाइज 8D मधलं क्वेश्चन नंबर 1 कसं सॉल्व करायचं आहे. त्यामधलं फर्स्ट गणित आहे तुमचं 2/5 मध्ये कन्वर्ट करायचं आहे. तर सोल्युशन बघा. 2/5 इज इक्वल्स टू 2/5 मल्टिप्लाइड बाय 100%. ठीक आहे. 5 1 × 5, 5 20 × 100, काय उरलं? 2 × 20% म्हणजेच किती झाले? 40%. ठीक आहे. आलं लक्षात? सेकंड नंबरचं पहा. सेकंड नंबरचं गणित दिलेलं आहे तुम्हाला 91/400. 91/400 अगेन कॅल्क्युलेट करा. बघा, 91/400 इज इक्वल्स टू 91/400 मल्टिप्लाइड बाय 100%. जस्ट तुम्हाला काय करायचं आहे? 100%नी मल्टिप्लाय. बघा मग आता 1 2 0 कॅन्सल झाले, काय उरलं? 91/4%. 91/4% 4नी डिवाइड करायचं. तुम्हाला डिव्हिजन येत असतं ओरली करा, नाहीतर तुम्ही 4नी डिवाइड करा. 4 2 × 8, 1 1, 4 2 × अगेन 8, रिमेनिंग 3. आता काय नाही तर डेसिमल पॉईंट देऊ शकता तुम्ही. तर काय आला? 4 किती येणार तुमचं? हे 4 7 × 28, रिमेनिंग 2, 4 5 × 20. किती आला आन्सर? 22.75%. 22.75%. ठीक आहे. इतकं समजलं असेल तर आपण नेक्स्ट गणित घेऊया थर्ड नंबरचं. थर्ड नंबरचं गणित आहे तुमचं 63/100%. 63/100%. अगेन सॉल्व कसं करसा? 63/100 इज इक्वल्स टू 63/100 मल्टिप्लाइड बाय 100%. 100 कॅन्सल. व्हॉट इज रिमेनिंग? 63%. समजलं असेल? ठीक आहे. तर एक जे लास्ट दिलेलं आहे तुम्हाला 23/20, लास्टवालं मी या साईडला करते. ठीक आहे. लास्ट 4 नंबरचं तुम्ही स्वतःसुद्धा ट्राय करा. 23/20 कसं सॉल्व करसान? अगेन 23/20 इक्वल्स टू 23/20 मल्टिप्लाइड बाय 100%. 21 × 20, 25 × 100, 23 × 5 115%. मीन्स 23/20% मीन्स किती? 115%. ठीक आहे. समजलं असेल? तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता. नेक्स्ट आपण क्वेश्चन नंबर 2 पाहूया. चला आता पाहूया आपण सेकंड नंबरचा क्वेश्चन. काय दिलेलं आहे बघा. एक्सप्रेस ईच ऑफ द फॉलोइंग ॲज फ्रॅक्शन इट्स सिम्पलेस्ट फॉर्म. आता सिम्पलेस्ट फॉर्म म्हणजे काय? की असा रेशो की तो परत रिड्यूस होऊ शकणार नाही. बघा एक्झाम्पल मी एक देते तुम्हाला. एक नंबर आहे 12, एक नंबर आहे 15. ठीक आहे. 15 मार्क्सची टेस्ट होती, त्यामध्ये मला 12 मार्क्स भेटले. तर याचा अर्थ मला रिड्यूस फॉर्म काय झाला? तर रिड्यूस फॉर्म म्हणजे काय? 12 आणि 15 सायमल्टेनियसली म्हणजे सोबत कोणत्या टेबलमध्ये येतात? तर ते येतात 3च्या टेबलमध्ये. बरोबर आहे. तर मी या नंबरला 3नी डिवाइड करतो. 3 4 × 12, 3 5 × 15 म्हणजे ॲक्च्युली रिड्यूस फॉर्म काय झाला? 4/5. आता 4 आणि 5 सायमल्टेनियसली एका टेबलमध्ये येत नाही, यालाच म्हणतात रिड्यूस फॉर्म. तर अशा पद्धतीने तुम्हाला दिल्या. आणि सेकंड नंबरचं तुम्हाला डेसिमलचं कन्वर्शन रेशोमध्ये आणि रेशोचं कन्वर्शन डेसिमलमध्ये आलं पाहिजे. तर कसं? जर तुम्हाला मी दिलेलं आहे 7/10, तर याला तुम्ही लिहिता 0.7. जर खाली 10 असेल तर एक डिजिट नंतर डेसिमल पॉईंट. अगेन 7 आहे आणि आता 100 आहे. 7कडे एकच डिजिट आहे, पण आता आपला डेसिमल पॉईंट किती घरानंतर देणार आहे? 2. अशा वेळेस काय करसान तुम्ही? त्याच्यासमोर 2 0 देऊन द्यायचे. बघा मग आता 7 डेसिमल पॉईंट किती द्यायला गेला? 2 0 आहे. तर काउंटिंग कुठून करायची? राईट साईडकडून लेफ्ट साईडकडे. तुमची ही जी असते राईट, इकडची साईड जी असते लेफ्ट. तर आहे ना 0.7. सपोज 28.67 असेल, 06 असेल. याला तुम्हाला जर कसं करायचं असेल, तर याचं कन्वर्शन तुम्हाला फ्रॅक्शनमध्ये करायचं असेल तर डेसिमल पॉईंट किती डिजिट नंतर आहे? 2 डिजिट नंतर. तर पूर्ण नंबर ॲज इट इज लिहायचा विदाउट डेसिमल आणि खाली
2 डिजिट आहे त्यामुळे 100 लिहायचे. सिमिलरली 1/100. आता जेव्हा अपॉनला पण 100 आहे आणि डेसिमल पॉईंटसुद्धा किती आहे 2 डिजिट नंतर आहे, तर सेम प्रोसेस. डेसिमलचा रूल काय सांगते, तर डेसिमल असेल तर तुम्ही तेवढे डिजिट असेल तेवढे 0 द्या. किती डिजिट आहे 2 0 आपल्याला आणखी द्यावे लागतील. आधीचे तर 100 आहेतच, त्याच्यासमोर आणखी किती 0 लागतील 2 0. समजलं. हे जर समजलं असेल तर आपल्याला क्वेश्चन 2 सॉल्व्ह करणे खूप खूप सोपे जाणार. चला पाहूया आपण क्वेश्चन 2 मधला फर्स्ट क्वेश्चन काय आहे तुमचा. तो फर्स्ट क्वेश्चन आहे 0.75%. मी आधी रफ करते. ठीक आहे, बघा आता फर्स्ट आहे 0.75%. मी आत्ताच सांगितलं एक लक्षात ठेवायचं, पर्सेंट म्हणजे 1/100 आणि 1/100 म्हणजेच पर्सेंट. ठीक आहे, मग आता सॉल्व बघा कसं करणार आपण. 0.75% इक्वल्स टू 0.75/100. मी जसं सांगितलं पर्सेंटला आपण कसं लिहू शकतो 1/100 म्हणजेच डिनॉमिनेटरमध्ये 100 लिहायचं. आता डेसिमल पॉईंट किती डिजिट नंतर आहे 2 डिजिट नंतर, म्हणजेच कितीने मल्टिप्लाय करायला 100नी. मल्टिप्लाय मीन्स कुठे डिनॉमिनेटरला, तर काय येणार आहे 75 अपॉन हा आधीचा 100 मल्टिप्लाइड बाय न्यू 100. ओके, न्यू 100 आहे. बघा आता 75 100 मी याला डिवाइड करू शकते. कितीने डिवाइड करू शकते मी 25नी. ठीक आहे, किती येणार 25 3 जा 75, 25 4 जा 100. माझा रिड्यूस फॉर्म काय आला 3/4 × 100. 4 × 100 म्हणजेच काय आलं 3/400. आलं लक्षात तुम्हाला कसं केलं. तुम्ही हे एका लाईनमध्ये पण देऊ शकता किंवा व्हर्टिकली पण लिहू शकता. ठीक आहे, सेकंड नंबरचा क्वेश्चन पहा. 2.4%. 2.4% म्हणजे किती फ्रॅक्शन. ठीक आहे, तर सेम आपलं 2.4% इक्वल्स टू तुम्ही काय लिहिसा 2.4/100. ओके, डेसिमल पॉईंट किती डिजिट नंतर आहे 1 डिजिट नंतर. मग कितीने मल्टिप्लाय करसान आता तुम्ही 10नी. कितीने करसान 10. ठीक आहे, 24 आणि 100 कितीने डिवाइड होतात 4नी. 4 6 जा 24, 4 25 जा 100. काय उरलं 6/25 मल्टिप्लाइड बाय 10. 6 and 10 अगेन कितीने डिवाइड होतात 2नी. 2 3 जा 6, 2 5 जा 10. ॲक्च्युअली आन्सर काय आला मग तुमचं 3/25 मल्टिप्लाइड बाय 5. 25 मल्टिप्लाइड बाय 5 म्हणजेच किती 125. आलं लक्षात. हे 2 गणित झाले असेल तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढू शकता. मी या पुढचे गणित तुम्हाला सॉल्व्ह करून देते. ठीक आहे, पहा मग आता थर्ड नंबरचं गणित आपण सॉल्व्ह करणार आहोत. थर्ड नंबरचं गणित 3.2%. ठीक आहे, 3.2% कसं सॉल्व्ह करसा. सेम मेथड मी आता काय सांगितलं 3.2%. पर्सेंटला काय लिहितात अपॉन 100, तर लिहा मग अपॉन 100. ठीक आहे, डेसिमल पॉईंट किती डिजिट नंतर आहे 1 डिजिट नंतर. मग कितीने डिवाइड करायला लागेल आता आपल्याला 10नी डिवाइड. ओके, 10नी डिवाइड केलं तर बघा आता 32 आणि 100 कोणाने डिवाइड करू शकता, कोणा 4 डिवाइड करू शकतो. 4 8 जा 32, 4 25 जा 100. बरोबर. 8 आणि 10 काय उरलं बघा आता 8/25 मल्टिप्लाइड बाय 10. अगेन 8 आणि 10 कितीने जातात 2नी. 2 4 जा 8, 2 5 जा 10. आन्सर किती आलं 4/125. 25 5 जा 125. प्रिव्हियस गणित जे होतं त्या टाईपमध्येच आहे हे गणित. फोर्थ नंबरचं पहा आता. फोर्थ नंबरचं आहे 16 इंटिजर 1/2%. ठीक आहे, 16 इंटिजर 1/2%. आता हे मिक्स फ्रॅक्शन आहे. आधी आपल्याला मिक्स फ्रॅक्शनला इम्प्रॉपर फ्रॅक्शनमध्ये आणायचं. ती मेथड काय असते तुम्हाला माहितीच असेल ऑफकोर्स. ठीक आहे, किती 16.5 दॅट इज 16.5%. हाफ मीन्स काय 0.5. तर कसं करसा 16 टू नेहमी डिनॉमिनेटर आणि इंटिजरचं मल्टिप्लिकेशन करा. 16 2 जा 32 आणि त्याच्यामध्ये न्यूमरेटर ॲड करायचा. 16 2 जा तुम्ही असं केलेलं असेल लहानपणी. 16 2 जा +1/2. ठीक आहे, ही स्टेप नाही आपण डायरेक्ट लिहू. काय आहे ना 16 2 जा 32, 32 + 1 33/2. ठीक आहे, पर्सेंट. आणि याला सॉल्व पर्सेंट म्हणजेच किती 33/2 मल्टिप्लाइड बाय 100. म्हणजे आन्सर किती आलं तुमचं 33/200. ठीक आहे, समजलं असेल तुम्हाला. मी स्क्रीनशॉट काढू शकता. आपण नेक्स्ट पाहू थर्ड नंबरचा क्वेश्चन. चला आता आपण थर्ड क्वेश्चन पाहूया. बघा थर्ड क्वेश्चन काय. एक्सप्रेस ईच ऑफ द फॉलोइंग डेसिमल्स ॲज पर्सेंटेज. डेसिमलला आपल्याला पर्सेंटमध्ये लिहायचं आहे. तर पर्सेंटसाठी काय कंडिशन असते अपॉनला 100.
जर अपॉनला 100 आलं तर आपला आन्सर काय आहे ना, पर्सेंट येणार. चला पाहूया कसं आहे ना. आता बघा 0.07 मी आत्ताच सांगितलं. 0.0 इक्वल्स टू किती लिहू शकतो आपण, 7 अपॉन डेसिमल पॉईंट किती डिजिट नंतर आहे, 2. मग आपण काय लिहू शकतो, 100. ठीक आहे. आणि आपल्याला काय हवं आहे, 100%साठी काय हवं आहे, 100. मी आता सांगितलं, आपण लॉजिक लक्षात घ्या. पर्सेंट म्हणजे 1/100. याचाच अर्थ काय आहे, 1/100 म्हणजेच तुम्ही काय लिहू शकता, पर्सेंट. आलं 100ला आता तुम्ही काय लिहिसाल, 7%. ठीक आहे. सेकंड नंबरचं पहा, 0.005%. ठीक आहे. काय सेकंड नंबरचं पहा. आता सेकंड नंबरचं गणित पहा, काय 1.75. ठीक आहे. कसं सॉल्व करसान, सेम मेथड. 1.75 इक्वल्स टू 1. आता पॉईंट न लिहिता किती डिजिट आहे, 2. अगेन किती आहे ना, 100 म्हणजेच किती पर्सेंट झाले, 175%. थर्ड नंबरचं पहा, 0.005. याला कसं सॉल्व करसान, 0.005. आता इथे किती डिजिट आहे, 3 डिजिट नंतर डेसिमल पॉईंट आहे, तर किती यायला पाहिजे, 1000. बरोबर आहे. पण आपल्याला 1000ची गरज आहे का, आपल्याला किती हवं आहे, 100. बरोबर आहे. म्हणून आपण हे जे डेसिमल पॉईंट आहे, किती घर शिफ्ट करू, फक्त 2 घरं. तर आन्सर जर किती आहे ना, 0.5/100 म्हणजेच किती पर्सेंट झालं, 0.5%. अँड लास्ट मी या साईडला करते. ठीक आहे. फोर्थ नंबरचं 6.625. 6.625 बघा कसं सॉल्व करसा, 6.625 इक्वल्स टू अगेन डेसिमल किती घर आहे, 3 डिजिट नंतर आहे. आपल्याला किती पाहिजे असतात, फक्त 2. बरोबर आहे. मग आपण काय करू, हा डेसिमल पॉईंट 2 घरं पुढे नेऊ. काय होणार, 6625 मध्ये 2 घरं पुढे जर गेला, 2 डिजिट पुढे गेला, तर 2 नंतर डेसिमल पॉईंट अपॉन 100 म्हणजे आपला आन्सर काय आला, 662.5%. ठीक आहे. आलं असेल तुम्हाला लक्षात. ठीक आहे. पुढे आपण पाहूया आता क्वेश्चन नंबर 4. चला आता पाहूया क्वेश्चन नंबर 4. काय दिलेलं आहे, एक्सप्रेस ईच ऑफ द फॉलोइंग ॲज डेसिमल. आपल्याला काय करायचं आहे, जे इक्वेशन दिलं आहे किंवा जे आपल्याला एक्सप्रेस इच टर्म दिलेली आहे त्याला एक्सप्रेस करायचं आपल्याला डेसिमलमध्ये. तर कसं करणार बघा, पर्सेंटेज म्हणजेच काय, अपॉन 100. बघा सॉल्व कसं करणार, खूप सिम्पल आहे. 0.33% इक्वल्स टू 0.33/100. 100 आहे म्हणजे किती घर, किती डिजिट झाले, 2 झाले. 20 मीन्स 2 डिजिट. 2 डिजिट हा नंबर काय होणार, समोर शिफ्ट होणार. म्हणजेच बघा 1 2 3 3 3. ठीक आहे. 1 2 3 30 अँड 33. बघा इथे डेसिमल होता तुमचा, 2 घर काय होणार, शिफ्ट होणार. काय आन्सर, 0.0033. सेकंड नंबरचं पहा, काय दिलं आहे, 2%. बघा 2% मीन्स काय लिहिसन, अगेन पहा 2% मीन्स 2/100. अगेन किती डिजिट, 3. 1 2 2 1 2. इथे डेसिमल पॉईंट आहे का, आता म्हणजे मॅडम इथं डेसिमल पॉईंट नाही आहेत, कसं करायचं. जर डेसिमल पॉईंट नाही आहे तर तो नेहमी कुठे प्रेझेंट असतो, इनविजिबल लास्टमध्ये. ठीक आहे. तर लास्टमध्ये, तर लास्टमधून किती डिजिट पुढे जाणार, 2. 1 2 म्हणून इथे आला. थर्ड नंबरचं पहा, 6.75%. 6.75% इक्वल्स टू 6.75/100. बघा आता हा डेसिमल पॉईंट पुढे न्यायचा, तिथे डिजिट आहे का, नाही आहे. तर आपण काय कन्सिडर करणार, 0. ठीक आहे. 1 2 6. ठीक आहे. 7 5. बघा 6कडे होता, 6पासून 2 घर पुढे, 1 2 म्हणजे डेसिमल पॉईंट कुठे येणार, इथे येणार. आणि लास्टवाला मी इथे करते, लास्ट साईड. फोर्थ नंबरचं 327.5%. 327.5%. बघा कसं येणार, 327.5% इक्वल्स टू 327.5/100. 2 डिजिट ऑलरेडी 3 आहेत, मग आपण हे डेसिमल पॉईंट 2 घरं काय करणार आहे, आपण समोर घेणार. ठीक आहे. तर 3.275. ओके. क्लिअर झालं असेल सगळ्यांना.